नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे एक न्यूमेरिकल मेथड एक चॅप्टर आहे. याच्यातलं बघा एक टाइप आहे बायसेक्शन मेथड. बघा एक खूप सोपी अशी मेथड आहे. त्या मेथड मधलं एक्झाम्पल बघा, शो दॅट द रूट ऑफ इक्वेशन x into e raised to x is equal to 1 lies between 0 and 1. बघा 0 and between हे रूट ऑफ इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला शोधायला करायचे. तर लक्षात घ्या बघा एक्झाम्पल x into e raised to x is equal to 1. तर आपण काय करू, x into e raised to x बघा is equal to च्या इकडे हा पॉझिटिव्ह आहे, त्याला आतमध्ये आला म्हणजे काय होईल मायनस. म्हणजे बघा आपल्याकडे इक्वेशन म्हणलं f of x is equal to x into e raised to x minus 1. बघा दोन इंटरवल आपल्याला दिलेले 0 आणि 1. बघा त्याला आपण a कन्सिडर करू 0 साठी आणि 1 साठी आपण b कन्सिडर करू. लक्षात घ्या f of a बघा इथे आपल्याला एक दिसतोय, इथे आपण a पुटअप करतोय इक्वल टू a into e raised to a minus 1. बघा f of a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0 into e raised to 0 minus 1. बघा f of 0 into e raised to 0 minus 1, therefore f of 0 is equal to minus 1. लक्षात बघा पुढे f of b बरं जिथं x आहे तिथे आपण b पुटअप करू b into e raised to b minus 1. f of b ची व्हॅल्यू 1 is equal to बघा 1 into e raised to 1 minus 1. बघा 1 into e raised to 1 shift in दाबा e raised to 1 minus 1. बघा तो f of 1 आपल्याकडे आहे तो आहे 1.718. बघा तुम्ही जर इथं नीट निरीक्षण जर केलं असेल तर आपल्याकडे जो f of a त्याची व्हॅल्यू आपल्याकडे बघा इथे निगेटिव्ह आलेली आहे. f of 1 म्हणजे f of b त्याची व्हॅल्यू आपल्याकडे काय पॉझिटिव्ह आलेली आहे. ज्यावेळेस f of a आणि f of b म्हणजे बघा f of a हा लेस दॅन 0 आहे and f of b हा ग्रेटर दॅन 0 आहे, कारण तो काय पॉझिटिव्ह मध्ये आहे. याच्यामध्ये बघा दे आर हॅव्हिंग अपोजिट साइन, लाईक दे आर हॅव्हिंग अपोजिट साइन. बघा यांची अपोजिट साइन असल्यामुळे 0 and 1 lies between the root of equation. 0 and 1 lies between the root of given equation. बघा अशा पद्धतीने हा 2 मार्काचा सर इथे आपण सॉल्व करू शकतो. बघा सेकंड एक्झाम्पल, फाइंड द रियल रूट ऑफ इक्वेशन x cube minus 2x minus 5 is equal to 0. बघा दिलेलं इक्वेशन लिहून घ्या f of x is equal to x cube minus 2x minus 5. आलं लक्षात. त्यानंतर बघा युजिंग द बायसेक्शन मेथड, आपल्याला बायसेक्शन मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. तुम्हाला इंटरवल त्यांनी लिहून ठेवले 2 आणि 3, त्यांना कन्सिडर करा a is equal to 2 आणि b is equal to 3. बघा स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. बघा f of 2 आणि b ची व्हॅल्यू म्हणजे a is equal to 2 आणि b is equal to 3. आता लक्षात घ्या आपल्याला फर्स्ट इंटरवल तुम्हाला काढायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला बघा x1 a plus b upon 2 हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. बघा फर्स्ट इटरेशन बघा फर्स्ट इटरेशन मध्ये तुम्हाला x1 बघा फॉर्म्युला आपण लिहिलाय a plus b upon 2. इंटरवल त्यांनी आपल्याला दिलेले होते. टाका a ची व्हॅल्यू 2 प्लस b ची व्हॅल्यू 3 डिवाइड बाय 2 म्हणजे 5 बाय 2 म्हणजे x1 आपल्याकडे किती आहे 2.5. आलं लक्षात. आता हा x1 जो आहे तो आपण या इक्वेशन मध्ये पुट अप करायचा आहे. लागल्यास तर याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा.
बघा म्हणजे f ऑफ x1 इज इक्वल टू x1 क्यूब मायनस 2x1 मायनस 5. सर व्हॅल्यू पुट अप करा. 2.5 इज इक्वल टू 2.5 क्यूब मायनस 2 ब्रॅकेट 2.5 मायनस 5. बघा 2.5 क्यूब मायनस 2 ब्रॅकेट 2.5 मायनस 5. याची व्हॅल्यू जी आहे आपल्याकडे 5.625. बघा ज्यावेळेस आपण 2.5 पुट अप केला त्यावेळेस आपल्याला 5.625 हे आन्सर आपल्याला इथे मिळालेले आहे. तर लक्षात ठेवा 2.5 आपल्याकडे एक इंटरवल आलेला होता. हा 2.5 आपण पुट अप केला त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर मिळाला. मग निगेटिव्हचं आपल्याला बघायला गेलं तर निगेटिव्ह इटरेशन आपल्याला बघायचं. निगेटिव्ह इटरेशन आपण चेक करून घेऊ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये. पहिल्यांदा तुम्हाला काय दिलं इथं a दिलेला आहे. मग आपण या ठिकाणी a ची व्हॅल्यू पुट अप करून बघू. बघा f ऑफ a इज इक्वल टू a क्यूब मायनस 2a मायनस 5. बघा f ऑफ किती व्हॅल्यू पाहिजे ती 2. मग 2 चा क्यूब मायनस 2 ब्रॅकेट 2 मायनस 5. बघा 2 क्यूब 8 मायनस 4 मायनस 5. म्हणजे f ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे मायनस 1. आलं लक्षात. पुढे बघा b ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 होती. तर ही चेक करून घेऊ आपण. f ऑफ b इज इक्वल टू b क्यूब मायनस 2b मायनस 5. लक्षात घ्या b ची व्हॅल्यू बघा 3. 3 क्यूब मायनस 2 इंटू 3 मायनस 5. लक्षात घ्या 3 क्यूब 27 2 3 आर 6 मायनस 5. हा बघा आपल्याकडे निघतोय 16. म्हणजे हा कोण आहे f ऑफ b ची व्हॅल्यू 3. बघा तिथे ज्यावेळेस आपल्याला बघा हा जो इंटरवल आपण पुट अप केला 2.5 त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर मिळाला. इथे ज्यावेळेस आपण f ऑफ 3 पुट अप केला त्यावेळेस इथे पण आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर मिळाला. पण आपल्याला साइन निगेटिव्ह पाहिजे असतात. मग निगेटिव्ह साइन साठी आपण कसं करणार आहे लक्षात घ्या. हा 2.5 म्हणजे आपला कोण होता हा f ऑफ x1. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे x1 ची जी व्हॅल्यू आहे बघा x1 ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे 2.5. म्हणजे आपण हा एक इंटरवल घेऊ. बघा इंटरवल बघा याच्यामध्ये 2.5 हा एक पॉझिटिव्ह इंटरवल आहे. आणि इथे बघा निगेटिव्ह इंटरवल कोणता होता आपल्याकडे 2. चल बघा सेकंड इटरेशन. मग सेकंड इटरेशन मध्ये बघा x2 इज इक्वल टू बघा आपल्याकडे 2.5 म्हणजे कोण होता x1 होता बरोबर. म्हणजे x1 प्लस 2 म्हणजे हा a होता डिवाइड बाय 2. x1 ची व्हॅल्यू बघा 2.5 प्लस a ची व्हॅल्यू 2 डिवाइड बाय 2. बघा 4.5 सॉरी 2.5 प्लस 2 म्हणजे हा 4.5 डिवाइड बाय 2. म्हणजे x2 बघा म्हणजे नेक्स्ट इंटरवल आपल्याला निघतोय 4.5 डिवाइड बाय 2. म्हणजे आपल्याकडे ही व्हॅल्यू निघाली 2.25. बघा x2 ची व्हॅल्यू ही. आता ही आलेली x2 ची व्हॅल्यू परत इथे इक्वेशन मध्ये पुट अप करायची. बघा f ऑफ इथे x2 कन्सिडर करा. x2 इज इक्वल टू x2 क्यूब मायनस 2x2 मायनस 5. बघा f ऑफ x2 ची व्हॅल्यू 2.25 is equal to 2.25 cube minus 2 bracket 2.25 minus 5. बघा 2.25 cube minus 2 bracket 2.25 minus 5. बघा हा जो आहे 1.89. बघा अशा पद्धतीने हा पण तुम्हाला बघायला गेला 2.25 इथे आपल्याला एक पॉझिटिव्ह मध्ये मिळतोय. म्हणजे बघा इंटरवल आपल्याकडे कोणते कोणते इंटरवल मध्ये बघा 2.25 पुट अप केल्यावरती तुम्हाला कोण मिळतोय 1.82. म्हणजे तुमच्याकडे इंटरवल आहे 2.25 हा पॉझिटिव्ह निघाला. निगेटिव्ह मध्ये आपल्याकडे पण इंटरवल कोणता असणार आहे 2. बघा पुढे थर्ड इटरेशन. थर्ड इटरेशन मध्ये बघा
x3 इज इक्वल टू, म्हणजे आता तुम्हाला घ्यायचं आहे x2. बघा ही व्हॅल्यू जी होती x2 ची होती, बघा इथे x2 म्हणजे x2 पुटअप केल्यावरती तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली, म्हणून x2 प्लस पुन्हा a डिवाइड बाय 2, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर घ्यायचे. x2 बघा आपल्याकडे 2.25 प्लस 2 डिवाइड बाय 2. बघा x3 ची व्हॅल्यू 2.25 प्लस 2 डिवाइड बाय 2. मग याची व्हॅल्यू बघा इथे 2.125. बघा अशा पद्धतीने आपलं हे थर्ड इटरेशन आलेले, आणि हे जे थर्ड इटरेशन आहे पुढच्या इक्वेशन मध्ये पुटअप करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. हा जो सम आहे तो 4 मार्कासाठी सम येतो. फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करा आणि बायसेक्शन मेथड आपण इथे क्लोज करू.